विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत भारत आणि ब्राझील या दोन देशातील संदेश वहन. या अगोदरच्या तासामध्ये आपण वाहतूक आणि पर्यटन याविषयीची माहिती घेतलेली आहे. तुमच्या स्क्रीनवर एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, पहा बरे जमते का? आणि सुरुवात आपण या प्रश्नाच्या माध्यमातून करूया. दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणनं आपल्या आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईनं तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल? या प्रश्नाकडे जर थोडंसं तुम्ही गांभीर्यानं पाहिलात तर तुम्हाला असं दिसून येईल की या प्रश्नामध्ये एकतर कालमापन पद्धतीविषयीचा हा प्रश्न आहे आणि संदेशवहनाचा प्रश्न आहे. पाठाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण संदेशवहन म्हणजे काय हे पाहूया. संदेशवहन म्हणजे एखाद्या वेळेस एका विशिष्ट ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण माहिती, ज्ञान किंवा सूचना यांचं आदान प्रदान करतो त्यास संदेशवहन असं म्हणतात. संदेशवहन करणारी खूप सारी साधनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे मानवानं आज भरमसाठ अशी प्रगती केलेली आहे. आपल्याला या धड्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संदेशवहन साधनांचा विकास आणि त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला माहित असेल की जुन्या काळामध्ये आजच्या सारखी अत्याधुनिक संदेशवहनाची साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे माणूस हा पक्ष्यांचा आणि बऱ्याचदा प्राण्यांचा उपयोग संदेशवहनासाठी करत असायचा. पक्ष्यांच्या माध्यमातून संदेश पाठवण्याची पद्धत फारच जुन्या काळापासून चालत आलेली आहे. मग कालांतराने त्यातून हळूहळू पोस्टकार्ड सेवा सुरू झाली आणि पत्राद्वारे संदेश पाठवण्याची पद्धत, आणि त्यानंतर मग टेलिफोन आला, मग त्यानंतर मोबाईल आलं, त्यानंतर मग आज इंटरनेट म्हणजेच दूरदर्शन, आकाशवाणी आणि इंटरनेटमुळं तर आज संगणकाच्या मदतीनं खूप सारी माहिती आपल्याला माहितीचं आदान आणि प्रदान करता येत आहे. एक काळ होता जेव्हा संदेशवहन एवढं अवघड होतं की लोक म्हणायचे हळू बोला, भिंतीला सुद्धा कानं असतात. पण आज तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळं आज भिंतीला केवळ कानच नाहीत तर डोळे सुद्धा आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं निरीक्षण सुद्धा करू शकता. हे सगळं तंत्रज्ञानानं केलेली प्रगती ही माणसाच्या कल्पनेमध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, कल्पनातीत गोष्टी आपण ज्याला म्हणतो, ते वास्तवात आणण्याचं काम आज या तंत्रज्ञानाने केलेलं आहे. ब्राझीलमध्ये आपण जर संदेशवहनाचा विकास बघितला तर ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम अशा स्वरूपाची आहे. दूरसंचार म्हणजे काय तर एखाद्या वेळेस माहितीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करणे, त्याला दूरसंचार असं म्हणतात. दूरसंचाराची, प्रसाराची, संदेशवहनाची दोन प्रकारची माध्यमं आहेत. एक ज्याला आपण मास मीडिया म्हणतो, म्हणजे एकाच वेळेस जेव्हा अनेक लोकांशी आपल्याला संवाद साधता येतो, दॅट इज कॉल्ड ॲज मास मीडिया. आणि अलीकडं दूरदर्शन, दूरदर्शनवरील प्रसारण कार्यक्रम, आकाशवाणीवरील प्रसारण कार्यक्रम, संगणक आणि इंटरनेट हे सगळे मास मीडियाची साधनं म्हणून पुढे आलेली आहेत. त्या अगोदर दूरध्वनी किंवा दूरभ्रमणध्वनी, मोबाईल आपण ज्याला म्हणतो, त्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल पातळीवर, वैयक्तिक पातळीवर अशा प्रकारचं संदेशवहन केल्या जात असायचं. इंटरनेटचा वापर सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये संदेशवहनाची प्रक्रिया झपाट्यानं विकसित झालेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की कोणताही व्यक्ती जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही ठिकाणच्या व्यक्तीशी सरळ संपर्क साधू शकतो.
आज ही किमया केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली आहे आणि तंत्रज्ञानानंच आज या सर्व गोष्टींचा विकास उपलब्ध करून दिलेला आहे. ब्राझीलमधील 45% अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे आणि ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागामध्ये दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ब्राझीलमधील दक्षिण मध्य भाग या ठिकाणी उत्तर वायव्य भागामध्ये मात्र सेवांचा विकास कमी प्रमाणात झाल्याचं आताच मी तुम्हाला सांगितलं. हे केवळ तिथल्या लोकसंख्येच्या अभावामुळे हे असं घडून आलेलं आहे. एखाद्या प्रदेशामध्ये संदेशवहनाची यंत्रणा किती विकसित झालेली आहे हे त्या प्रदेशाची रचना, त्या प्रदेशाचा आकार लहान आहे का मोठा आहे, त्या प्रदेशात राहणारी लोकवस्ती किती प्रमाणात लोक राहतात, घनदाट वन आणि हे सगळे संदेशवहनाच्या दूरसंचार सेवेचा विकास करण्यामार्गातील महत्त्वाचे अडथळे आहेत. आणि या अडथळ्यांवर मात करून ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला या संदेशवहनाचा म्हणजे दूरसंचार सेवांचा विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठं आव्हान म्हणून निर्माण झालेलं आहे. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमध्ये दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु दूरसंचार सेवेचा विस्तार मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर आपल्याला आज दिसून येतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार मात्र झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. शिवाय ब्राझीलनं अवकाश तंत्राच्या बाबतीतही स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीमध्ये ब्राझील आज असल्याचं आपल्याला दिसून येईल. या संदर्भाची बरीच माहिती आपल्याला अजून पुढं घ्यायची आहे. यानंतर दुसरा जो मुद्दा तुम्हाला अभ्यासायचा आहे तो म्हणजे ब्राझीलमधील प्रमाण वेळ. आता प्रमाण वेळ म्हणजे काय तर प्रत्येक देशाची आणि संपूर्ण जगाची हे एक आयडियल टाइम ज्याला आपण प्रमाण वेळ असं म्हणतो ते निश्चित केलेली आहे. पृथ्वीवर ज्या उभ्या रेषा आहेत ज्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो त्या रेखावृत्तांच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या देशाची प्रमाण वेळ निश्चित करता येते. जागतिक प्रमाण वेळ सुद्धा अशाच प्रकारे निश्चित केली गेलेली आहे आणि ती युरोपमधील ग्रीनिच नावाच्या शहराजवळून जाणारी रेखावृत्त त्या रेखावृत्ताला 0 डिग्री रेखावृत्त संबोधण्यात आलं. म्हणजे ती जगाची प्रमाण वेळ असलेली रेखा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. दॅट इज GMT, ग्रीनिच मेरिडियन टाइम. प्रत्येक देश जसं जगाची एक जागतिक काल गणना आहे किंवा प्रमाण वेळ आहे तसंच प्रत्येक देशाची सुद्धा एक प्रमाण वेळ असते. ब्राझीलच्या बाबतीत जर बघितलं तर कोणत्याही देश ब्राझीलच नाही तर प्रत्येक देशाची प्रमाण वेळ हे त्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती मोठा आहे यावरून ती ठरत असते. मीन्स रेखावृत्तीय विस्तार जर जास्त असेल तर त्या आधारावर त्यांना प्रमाण वेळ निश्चित करावा लागतो. उदाहरणार्थ तुमच्या स्क्रीनवर जो नकाशा दिसतोय तो नकाशा ब्राझीलचा नकाशा आहे आणि यामध्ये ब्राझीलमधील संदेशवहन दाखवण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर ब्राझीलमधील अतिपूर्वेकडचं ठिकाण आणि ब्राझीलच्या अतिपश्चिमेकडचं ठिकाण या दोघांमधलं अंतर जेवढं जास्त तेवढं प्रमाण वेळेमध्ये असलेला फरक जास्त. आता या बाबतीत जर आपण बघितलं तर इथं 2 पॉइंट दाखवलेले आहेत. एक म्हणजे ब्राझीलच्या अतिपश्चिमेकडील नासेंटे दो रिया मोआ हे ठिकाण आहे. तर अतिपूर्वेकडचं जे स्पॉट आहे ते स्पॉट आहे पोंटो दो सेक्सास जे पराइबा राज्यामध्ये आहे. अतिपश्चिमेकडील ठिकाण हे अक्रे राज्यात आहे. यांचं जर लोकेशन बघितलात
तर एकंदरीत हे दोन्ही स्पॉट जे अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडले स्पॉट आहेत त्यांचं स्थान हे 7 डिग्री 32 मिनिट 33 सेकंद दक्षिण अक्षांश व 73 डिग्री 59 मिनिट पश्चिम रेखांश आहे. अतिपूर्वेकडील जे टोक आहे पोंटो दो सेक्सास हे 7 डिग्री 9 मिनिट 28 सेकंद दक्षिण अक्षांश ते 34 डिग्री 47 मिनिट पश्चिम रेखांश एवढ्या प्रमाणात आहे. याहून आपल्याला त्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित करता येते. या देशांच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे आपल्याला असं लक्षात येईल की अतिपूर्व आणि अतिपश्चिमेकडे असलेल्या दोन बिंदूंच्या वेळेतील फरक हा त्या दोन ठिकाणातील असलेल्या अंतरावर डिपेंड आहे. कारण पृथ्वीवर ज्या उभ्या रेषा आहेत ज्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो त्या रेखावृत्तावरून आपण प्रमाण वेळ निश्चित करत असतो. उदाहरणार्थ पृथ्वीला स्वतःभोवती पूर्ण एक चक्कर कंप्लीट करायला 24 तासाचा कालावधी लागतो. म्हणजेच पृथ्वीला 360 अंश कोनामध्ये फिरण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो आणि 360 डिग्री रेखावृत्त तयार करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पृथ्वीला 1 डिग्रीचं अंतर क्रॉस करण्यासाठी साधारण 4 मिनिटाचा वेळ लागतो आणि सूर्य हे पूर्वेकडून उगवत असल्यामुळं सगळ्यात अगोदर पूर्वेकडच्या देशांमध्ये सूर्योदय अगोदर होईल आणि क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं ते पश्चिमेकडे होत जाईल. म्हणजे जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात कारण जपानचं जागतिक नकाशावरचं जे स्थान आहे ते अति पूर्वेकडे आहे आणि सूर्योदय हे पूर्वेकडून होत असल्यामुळं जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतात. कोणत्याही देशामध्ये सूर्योदय हे अगोदर पूर्व बाजूला होईल आणि हळूहळू ते पश्चिमेकडे जाईल. ब्राझीलच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ब्राझीलच्या पश्चिमेकडील टोकापासून ते पूर्वेकडच्या टोकापर्यंत म्हणजे पूर्वेकडच्या टोकाला सूर्योदय झाल्यानंतर साधारण 168 मिनिटांनी काय होईल? साधारण 168 मिनिटांनी ब्राझीलच्या पश्चिम टोकावर सूर्योदय होईल. हा फरक का आहे? कारण ते अंतर असल्यामुळं. म्हणजे साधारण पूर्वेकडील टोकाला सूर्योदय झाल्यानंतर ब्राझीलच्या पश्चिम टोकाकडे सूर्योदय होण्यासाठी किमान 2 तास 48 मिनिट एवढा वेळ लागेल. हे अंतर जर बघितलं तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार एवढा जास्त आहे की त्याच्या सोयीसाठी ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाण वेळा मांडल्या गेलेल्या आहेत. ह्या ज्या रेषा तुम्हाला दिसत आहेत, पहिली रेष आहे ज्याला -2 तास असं लिहिलेलं आहे. जागतिक प्रमाण वेळेच्या 2 तासानं ती वेळ मागं असेल. दुसरी जी रेषा आहे तिथं -3 तास असं लिहिलेलं आहे. तिसरी जी रेषा आहे तिथं -4 तास असं लिहिलेलं आहे आणि चौथी जी रेषा आहे तिथं -5 तास असं लिहिलेलं आहे. म्हणजे जागतिक प्रमाण वेळेच्या ती वेळ -5 म्हणजे 5 तासानं मागं आहे. म्हणजे जागतिक प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळ असते. म्हणजे प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या म्हणजे GMTच्या अनुक्रमे 2 तास 3 तास 4 तास आणि 5 तासांनी मागं आहे. नकाशातील लाल रंगाची जी ठळक रेषा तुम्हाला दिसत आहे ती ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ आहे BRT आणि ही संपूर्ण ब्राझीलसाठी असलेली एकच प्रमाण वेळ म्हणून आपल्याला सांगता येतं आणि ही ग्रीनिच म्हणजेच जागतिक प्रमाण वेळेच्या 3 तासांनी मागं आहे. साधारण 3 तास. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या देशाची प्रमाण वेळ निश्चित करता येतं. तुमच्या स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत जे ब्राझीलच्या नकाशाच्या संदर्भात आहेत.
आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या नकाशाच्या आधारे द्यायची आहेत. या ठिकाणी जो नकाशा तुमच्या स्क्रीनवर आहे त्यावर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आहे, नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत? तर 4 विभाग आहेत. -2, -3, -4 आणि -5. हे विभाग कशाचे आहेत? तर हे काल विभाग आहेत. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त असल्यामुळं त्याचं 4 काल विभागामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय? तर जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ असा आहे की जागतिक प्रमाण वेळ जी ग्रीनिच शहरापासून जाणाऱ्या रेखावृत्तावर ठरवली जाते, त्या ठिकाणी जर दुपारचे 2 वाजले असतील तर ब्राझीलमधील पहिल्या काल विभागात -2 तास म्हणजे 2 तासांनी हा मागा असल्यामुळं 12 वाजलेले असतील. -3 म्हणजे त्यावेळेस तिथं 11 वाजलेले असतील. -4 म्हणजे त्या ठिकाणी 10 वाजलेले असतील आणि -5 म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी सकाळचे 9 वाजलेले असतील. याचा अर्थ ही वेळ जागतिक प्रमाण वेळेच्या मागं आहे. ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढं आहे? तर ब्राझीलमधील पूर्वेकडची जी वेळ आहे ती इतर भागाच्या तुलनेमध्ये पुढे असणार. कारण जागतिक प्रमाण वेळेत कारण सूर्योदय हे पूर्वेकडून होत असल्यामुळं सर्वात अगोदर ब्राझीलमधला जो सूर्योदय आहे तो अतिपूर्वेकडील टोक म्हणजेच पोंटो दो सेक्सास जे पराइबा राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी होईल आणि हळूहळू ते क्रमशः पश्चिमेकडे जाईल. ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? तर ही वेळ इतर विभागांपेक्षा साधारण 168 मिनिटांनी पुढे असेल. पश्चिमेकडचं टोक जर घेतला तर त्यापेक्षा ती 168 आणि ती क्रमशः कमी कमी होत जाईल. लाल रंगाची ठळक रेषा काय दर्शवते? तर ब्राझीलच्या मधोमध जाणारी जी लाल रंगाची ठळक रेषा आहे ती ब्राझीलची प्रमाण वेळ म्हणजेच BRT ज्याला ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ असं म्हणतात ती दर्शवते. अशा प्रकारे थोडक्यात आपण ब्राझीलमधील संदेशवहन आणि ब्राझील प्रमाण वेळ याविषयीची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता वळूया भारताकडे. भारताच्या बाबतीत संदेशवहनाचा जर विचार केला तर तुम्हाला माहीत असेल की आज भारत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळं दूरसंचार म्हणजेच संदेशवहन क्षेत्रामध्ये अतिशय झपाट्यानं प्रगती करत चाललेला आहे. दूरसंचार उद्योग हे अति वेगानं वाढणारं क्षेत्र म्हणून आज ब्राझीलमध्ये उदयाला आलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल माध्यमांच्या साधनांच्या वाढत्या प्रभावामुळं हे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारित झाल्याचं आज तुम्हाला दिसून येईल. भारत हा आज सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनलेला आहे. एकतर भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्यामुळं इथं इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा प्रचंड असल्याचं आपल्याला दिसून येईल. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे भारतानं अनेक उपग्रह तयार केलेले आहेत आणि या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण सुद्धा भारतानं केलेलं आहे. याविषयीची माहिती आपण शेवटच्या टप्प्यात घेणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला भारताची प्रमाण वेळ ही कशी ठरवली जाते आणि भारताची प्रमाण वेळ ही या ठिकाणी दाखवलेली आहे. या नकाशामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की भारताच्या या एकूण रेखावृत्तीय विस्ताराच्या आधारे म्हणजे भारताचं पूर्वेकडचं टोक आणि भारताच्या पश्चिमेकडचं टोक या दोघांमधील रेखावृत्तांचं जे अंतर आहे ते अंतर सुमारे 120 मिनिटांचं आहे. म्हणजे भारताच्या पूर्वेकडे जेव्हा सूर्योदय होईल त्यानंतर 120 मिनिटांनी पश्चिम टोकाला होईल. म्हणून भारताची एकच प्रमाण वेळ निश्चित करण्यात आलेली आहे आणि ज्याला आपण IST
म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हणतो, ती साधारण 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्ताजवळून गेलेली आहे. ही रेखावृत्त जे आहे 82 डिग्री 30 मिनिट हे भारताची प्रमाण वेळ आहे. हे रेखावृत्त निश्चित केले गेलेलं आहे आणि हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते, जे भारतीय प्रमाण वेळ हे ग्रीनिच प्रमाण वेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी पुढं आहे. कारण ग्रीनिच प्रमाण वेळ जे प्राईम मेरिडियन आहे त्याच्या भारत पूर्व बाजूला असल्यामुळं ही वेळ पुढं असल्याचं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला भारताच्या नकाशाचा अभ्यास करत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील फरक काढा. तर तो साधारण 29 डिग्री एवढा येईल आणि तो ब्राझीलच्या तुलनेत किती जास्त किंवा कमी आहे. तर ब्राझीलमधील रेखावृत्तांचा फरक हा साधारण 39 आहे. या अनुषंगानं जर बघितलं तर भारत आणि ब्राझील यांच्यामधील रेखावृत्तांचं अंतर हे 10 डिग्री एवढं आहे. म्हणजे ब्राझीलचे रेखावृत्तीय विस्तार 10 डिग्रीनं भारतापेक्षा जास्त आहे. म्हणूनच ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा असल्याचं आपण पाहिलंय. भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणते? तर अलाहाबाद शहराजवळून जाणारी 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्त हे भारताचं प्रमाणवेळ दाखवणारं रेखावृत्त आहे. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यांमध्ये अंशात्मक व कालात्मक फरक किती आहे? तर साधारण भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी पुढे चालते. म्हणजे 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. भारतातील स्थानिक वेळा किती आहेत? तर भारताचं रेखावृत्तीय विस्तार कमी असल्यामुळं भारतामध्ये एकच स्थानिक वेळ निश्चित करण्यात आलेली आहे, जी 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्तातून जवळून जाते. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देता येतील. जरा विचार करा, दिल्ली येथे दुपारी 12 वाजलेले आहेत, तर ब्राझिलिया येथे किती वाजले असतील? तर दिल्ली हे जवळपास 82 डिग्रीच्या आसपास समजूया आणि ग्रीनिच वेळेच्या 5.5 तासांनी आपली वेळ पुढं आहे. म्हणजे हे 5.5 तास आणि ब्राझीलची प्रमाण वेळ साधारण 5 तासांनी मागं आहे. पण ब्राझिलिया ही राजधानी साधारण मध्येच आहे, म्हणजे 3 तासांनी आहे. म्हणजे हे 5 तास ते 3 तास साधारण 8 तासांनी ब्राझीलची वेळ मागे असणार. म्हणजे इथं दुपारचे जर 12 वाजले असतील तर साधारण ब्राझिलियामध्ये पहाटेचे 4 वाजलेले असतील. जरा डोके चालवा. सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीची 2 विभागीय कार्यालये ब्राझीलमधील रियो दी जेनेरियो व मॅनॉस या ठिकाणी आहेत. या दोघांकडे प्रत्येकी एक कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या वेळा या कार्यालयाच्या वेळांनुसार निश्चित केल्या. ते साधारण 10 ते 5 या वेळाशी जुळवून घेतलेल्या आहेत. आता सांगा, या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार काय असतील? तर याचा जर विचार केला तर 10 ते 5 चा वेळ आणि साधारण मॅनस आणि जिनेरियो या ठिकाणी आहेत. दोघांकडे प्रत्येकी एक कार्यालयातील संपर्कात राहण्याची आणि त्यांच्या वेळा ह्या कार्यालयांच्या 10 ते 5 या वेळांशी जुळवून घेतलेल्या आहेत. तर या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार काय असतील? मी तुम्हाला सांगितलं की ब्राझीलची ही वेळ साधारण 8 ते 10, कारण ब्राझीलचा विस्तार रेखावृत्तीय विस्तार एवढा आहे की तिथं 2 तासाचा फरक त्यांच्या लोकल टायमिंगमध्ये आहे. म्हणजे पूर्वेकडचं जे वेळ आहे त्यात पश्चिमेच्या तुलनेमध्ये 2 तास 48 मिनिटांचा फरक आहे. या अनुषंगानं जर बघितलं तर ब्राझीलची वेळ ही भारताच्या वेळेपेक्षा साधारण 8 ते 10 तासांनी मागं असेल. म्हणजे इथं जर सकाळी 10 वाजलेले असतील तर त्या ठिकाणी पहाटे म्हणजे रात्रीचे 2 वाजलेले असतील आणि संध्याकाळी जेव्हा इकडं 5 वाजतील त्यावेळेस त्या ठिकाणी तिकडं साधारण 10
ते 8 ते 10चा सकाळचा वेळ झालेला असेल. अशा प्रकारची टाईम सेटिंग त्यांना या ठिकाणी जुळवून घ्यावी लागणार आहे. माहीत आहे का तुम्हाला, भारतानं अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये कृत्रिम उपग्रह सोडण्याच्या उद्देशानं भारतानं ISRO इंडियन सॅटेलाइट मीन्स इंडियन इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नावाची संस्था निर्माण केलेली आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून भारतानं आजपर्यंत अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचे विक्रम केलेले आहेत. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा, केरळमधील थुंबा अशी काही सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर आहेत, ज्या ठिकाणाहून भारतच नाही तर अनेक देश, बाहेरच्या जगातील देशसुद्धा त्यांचे सॅटेलाइट आमच्या लॉन्चिंग सेंटरवरून लॉन्च करून घेतात. इस्रो ही अवकाश संशोधन संस्था आज अग्रगण्य आहे. आजपर्यंत इस्रोनं उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. भारतानं चंद्रयान त्यापासून ते मंगळापर्यंत म्हणजे मंगळयानापर्यंतचा हा प्रवास गाठलेला आहे. नुकतंच भारतानं मंगळापर्यंत यान पाठवण्याचं विक्रम करून दाखवलेला आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचं धोरण आखलं जात आहे. अलीकडं भारतासारखंच ब्राझीलनं सुद्धा अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केल्याचं आपल्याला दिसून येतं. भारतानं ज्या पद्धतीनं आज अवकाश ज्ञानाच्या क्षेत्रात, कारण काळाची गरज बनलेली आहे, स्पेस रिसर्च आणि स्पेस नॉलेज हे आज एक आवश्यक बाब म्हणून त्याकडे पाहिल्या जात आहे. पहा बरे जमते का? देशात किती प्रमाणवेळा असाव्यात हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवाल? साधारण देशामध्ये एकच प्रमाणवेळ असावी, परंतु हे त्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे त्यावर ठरवल्या जावा. कारण एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार जर प्रचंड असेल तर त्या ठिकाणी त्यांना 2 किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणवेळा ठरवाव्या लागतात. कारण तसं जर नाही केलं तर वेळेमधला फरक जो आहे तो वाढत जातो आणि मग एखादं राष्ट्रीय कार्यक्रम जेव्हा किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्या घडामोडी घडल्या तर त्यावेळेस त्या वेळेची निश्चिती करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून हे डिपेंड करतं की तुमच्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे, आणि तो जर जास्त असेल तर मग त्या आधारे काय केलं जातं, एक्सपॅन्शन केलं जातं. देशात किती प्रमाणवेळा असाव्यात हे तुम्ही त्या देशाच्या रेखावृत्ताच्या आधारे ठरवावं. त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजेच ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा आहेत तर भारतामध्ये एकच प्रमाणवेळ आहे. याचं कारण ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार कमी आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये भारताच्या प्रमाणवेळेची बघा, इथं जी लाईन दिलेली आहे विस्ताराच्या आधारे जर बघितलं तर 82 डिग्रीमधून जाणारी जी रेषा आहे म्हणजे जी पिंक कलरची मिडल लाईन, ती आपल्या देशाची भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त असं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये साधारण भारत आणि ब्राझील या देशातील संदेशवहन व त्या देशातील प्रमाणवेळा यांची माहिती घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला संपूर्ण भूगोलाचा अभ्यासक्रम या ठिकाणी संपतो. काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल आणि तुमच्या रिप्लाय दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि कोटी कोटी धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.